नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. काय भावा बहिणींनो, नवरा माझा कामाला निघालेला बसलाय खुर्चीवर, डबा बांधून ठेवलाय खाऊन पिऊन. आणि कामाचं काय झालं? कॅन्सल झालं. काय करणार आता, कॅन्सल झालं. तर चला भाऊ बहिणींनो, आज बनवला मस्त पैकी असा मी बेत बनवलाय मच्छीचा. मास माशाचं कालवण बनवलं मस्त पैकी. नवऱ्याला बनवली डाळ, मला बनवलंय माशाचं कालवण. हे का नादखोळा मच्छी. चला जेवायचंय आता मला. हो का दाखवते तुम्हाला कस काय बनवलंय माशाचं कालवण नादखोळा. ही मच्छीचं कालवण बनवलेलं आहे. बाजरीची भाकर, रात्री केलतं अंड्याचं कालवण. आता जेवायचं मस्त पैकी. जेवायला चला. मस्त पैकी बेत बनवलेला आहे. खाती जरा. बाजरीच्या भाकरी केल्या नादखुळा. ही रात्री केलं होतं अंड्याचं कालवण, ती बी आहे, ती बी घेते. चला जेवायला. खाती माशाचं कालवण आणि अंड्याचं कालवण लय आहे भारी. बाकीचे सगळे जेवण बसल्यात, मीच राहिली जेवायची. हो का ही स्पेशल मायासाठी बेत आहे, बाकीचे कुणी खात नाही म्हणून मीच एकटी दाबून हाणणार. आता कस काय नादखोळा. हो का हे माशाचं कालवण. हो का फिश. चला फिश खायला चला. फिश अंड्याचा आणि माशाचा वाद नाही ना होय? अंड्याचा आणि माशाचा वाद नाही ना? चला जेवायला सगळ्यांनी. जेवाया सगळ्यांनी मच्छी खायला. कमी रेंज मध्येच बनवते तसले मच्छी पिच्छी. मच्छी माशाने रक्त पाताळ होत वाटतं होय, म्हणून चालू केलंय खायला. काट्याचं भेव वाटतं मला. नरड्या फिरड्यात अडकला तर व्हायचा फुटाणा. बराबर ना भावा बहिणीनं? कस काय कालवण आहे? कालवण एकच नंबर म्हणतात होय. आपल्या घरच्या मसाल्याचा आहे. ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे. काळा मसाला. हा
झणझणीत कालवण होते बाबा लय भारी आहे का नाही. मग चिलापी घेतली होती चिलापी. चिलापी खायला चांगला लागते. तुम्ही जेवला का पोटभर? जेवलो बा कामाला जायचं म्हणून गाय गडबडीत आपले खाल्ली भाकर. आता अजून फोन यायना म्हणजे मग काय नक्की नाही म्हणायचं होय. कामाचं हे तर काम अशीच येत. दोन दिवस काम आणि 4 दिवस घरी बसायचं त्याच्यामुळे टेन्शन येतं. बरं जाऊ द्या आपलं काय भाऊ ना बहिण माहिती आहे का मसाला चालू आहे तुम्हाला माहिती आहे. तर सांडग सांडग वाळायला मग आता ही नाही तर पांगून ठेवती. खालीच टाकू का मग इथं. काट फिट चुरायचं तुमच्या नादात. थांबा. सांडग सांडग्याची ऑर्डर ज्याला कोणाला सांडगे पाहिजे असेल त्यांनी पटापट ऑर्डर टाका. काय आहे माहिती आहे का आपलं गावाकडचं सांडग हिरवी मिरची घालून एकदम भारी कुरकुरीत लागतात खायला मस्तपैकी. आता कुरड्याची भरपूर ऑर्डर यायला लागल्यात. पण काय आहे कुरड्याचं बघू आता. कुरड्या आम्हाला पाहिजे तयार करून द्या. पण आता मसाले आपण चालू केलेले आहेत. सांडगे चालू केलेले आहेत आणि सगळा लोड कसा जपला पाहिजे. आणि ते जरा कसं आहे कुरडा जरा पाठवायचा अवघड आहे ना जरा बाया. बरगड्या आहेत काय माशाचे. काट आहे तर माशाला. तीच ना काट म्हणजे बरगड्या असते त्याच्या. काटेच भेव वाटतं मला. अजून तर 11 नाही वाजले तोपर्यंत ऊन बाहेर तर निघूशी वाटा ना माणसा. कसलं ऊन तावत योगा. झाडामुळं तरी आपल्याला ऊन काय एवढं जाणवत नाही इथं. मी जाऊ काय तालुक्याला मग. तेल डब्याचं बघतो तेल आणायचं. जावा. काय मग बोगस मध्ये हिंडण्यात काय मजा नाही. जर काय काम असलं तर कामात काम करणं आहे का नाही. पेशल त्यासाठी जायला नाही पडत पेट्रोल घालायचं.
संध्याकाळपर्यंत एकटी संपवून टाकणार सारं मासा. चापून चापून खावं लागतंय. का माशाचं काम तसलं आहे मग. दोन्ही हाताचा इस्तेमाल करावा लागतोय मास खायला. आज कोणवर आहे रे? मला नाही माहिती. मी वारच बघत नाही. जरा तिकडे लक्ष द्यावं. कुठं? माराव लक्ष द्यावं काय चाललंय काय नाही. लय धुमाकूळ चाललाय जरा. तुम्ही दे की. माझं काय करायची बाबा. मी ती कसं काय आपला काय मानपान ठेवतेत का काय आहे का दाजी काय सांगतोय काय नाही. थोरला दाजी काय जरा दोन गोष्टी ऐकावा. हा आता तू मोठी बहीण आहे जरा लक्ष द्यावा सांगावा जरा बास करा. औ खाऊ द्या मला मास. सुखा समाधानाने खा काम धंदा करा. भांडत तटत नका बसू. हा घेतल्यात तवाच्या काळी नका माझ्या खाण्याचा भंग करू. खाऊ द्या जेवायला मला. म्हणजे काय मी सांगतोय काय चुकीचं सांगतोय का ती. गेली लाईट गेलेली आहे. बारके आहेत होय ते त्यांना कळू नाही बा. दूध पिते बच्चे. मस्त दूध पिते बच्चे नाहीत पण जरा सांगावं का यावं लागेल आम्हाला म्हणावं तिथे. जातो मी. हां जा ना तुम्ही. उगं बारकाडे असल्यावरच भांडणं तडणं करायला लागलेत का. त्यांना सांगाय समजा कोण नाही. दाबदडापा नाही राहिला काय नाही राहिला. हा ते मालक येत स्वतःच्या मनाचे. ती शियानी येतो लय. त्यांना वाटतं आमच्यासारखं कोण नाही. मस्त खरंय सारं तुमच्यासारखं कोण नाही. तुम्हीच आहेत. डबल माणसं असते तर नसते मग जरा ही झाली माणसं बघून. आवळी जावळी म्हणली असती. आता गेलाय माझ्या. हा गिळा का काय गिळा. बघ नाही तर हातमध्ये गुतून बसून कुठं.
मासं खायची हवस केली, खायलाच येत नाही व मला. असं कसं गप्पा गप्पा खायला आलं पाहिजे. ते फ्राय केल्यानंतर येतात ना खायला, ते असं शिजवल्यावर नाही. ते हॉटेलात नव्हतं भेटत का तसलं अख्खं भाजलेलं बघा, हा. भेटत नाही तो तसलं हम्म. तळलेलं, हम्म. लय भारी लागतं. पण हे रशीचं आहे ना, हम्म. किती रक्त पातळ झालं सुरुवात झालं असतं ना. हम्म. हे काय आता खाल्लं गेलं की पक्क रक्त पातळ झाले. असं ना, हम्म. बाद झालं बाई एवढंच खात्यात. गरोदर बाईनं माशाची मुंडकी खाल्ली ना, हम्म. तिचं लेकरू बुद्धिमान होतं. म्हणजे असे म्हणायचे पहिले लोक. हम्म.